नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये 12वी पासवरती परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 3,712 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 7/5/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक करता काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज जे आहेत 8/4/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 7/5/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा या ठिकाणी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणजेच LDC किंवा JSA या पदासाठी आहे। या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपये इतके धर्मवेतन जे आहे दिलं जाईल। त्यानंतर 2 नंबरची वॅकन्सी ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके धर्मवेतन लेवल 5 नुसार या ठिकाणी दिलं जाईल। एकूण वॅकन्सी या ठिकाणी 3,712 या ठिकाणी आहे। वय जे आहे तुमचं या ठिकाणी 1/8/2024 काउंट केलं जाईल। 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असायला हवं। तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, PWD ओपनसाठी 10 वर्ष, PWD OBC साठी 13 वर्ष, PWD SC/ST साठी 15 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असेल। त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनसाठी आणि डिफेन्स पर्सन त्याचबरोबर इतर कॅन्डिडेटसाठी देखील या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे। आपण स्क्रीनवरती त्या संदर्भातील माहिती बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सायन्स फॅकल्टीमधून मॅथमॅटिक्स विषयाचे तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर LDC किंवा JSA या पदासाठी देखील तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी 100 रुपये असणार आहे। महिला कॅन्डिडेट आणि SC/ST कॅन्डिडेट त्याचबरोबर PWD कॅन्डिडेट यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही। ऑनलाईन पद्धतीनेच फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे। अधिक माहितीसाठी आपण मूळ जाहिरात जी आहे एक वेळ व्यवस्थितपणे वाचा। जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।